हॅलो एव्हरीवन, मी आहे आकांक्षा आणि स्वागत करते तुमचं एका नवीन ब्लॉगमध्ये। आज आहे संडे, तर सकाळी ब्रेकफास्टमध्ये छान मिसळपाव खाल्ला आहे आणि त्यानंतर चहा झाला आहे आणि सकाळची सगळी कामे आवरून पूजा वगैरे करून मी स्वयंपाकाला लागली आहे। तर आज मी बनवते आहे मटर पनीर। तर त्यासाठी मी कांदा, टमाटर, कोथिंबीर आणि लसूण ठेवला आहे, चिरून ठेवला आहे आणि एका प्लेटमध्ये 2 लाल मिरच्या तुम्हाला दिसत आहेत। तर त्या 5 ते 10 मिनिट पाण्यामध्ये भिजत ठेवायचे आहे। गरम पाणी केलं आहे ते आणि गरम पाण्यामध्ये ते भिजत ठेवून मग त्या मिश्रणामध्ये आपल्याला टाकायचं आहे। आणि इथे तुम्ही बघू शकता की मी काजू घेतला आहे। तर या भाजीमध्ये काजू टाकलं तर त्याची कन्सिस्टन्सी पण छान राहते आणि त्याला चवसुद्धा चांगली येते। तर हे सर्व मिश्रण आता आपल्याला एका कढईमध्ये 2 चमचे तेल टाकून परतवून घ्यायचं आहे। आधी मी कांदा टाकला आहे, त्यानंतर 2 लसूणच्या पाकळ्या टाकलेल्या आहेत, टोमॅटो टाकलेला आहे आणि काजू टाकलेला आहे। ते थोडं परतवून घ्यायचं तेलावर। त्यानंतर त्या लाल मिरच्या आणि ते असलेलं पाणी त्यामध्ये टाकायचं आहे, ते परतवून घ्यायचं आहे। ते पाणी यासाठी की त्याचा फ्लेवर सगळा त्या पाण्यामध्ये मिरच्यांचा उतरला आहे, तर ते सगळं टाकल्यामुळे त्याला छान चव येईल। आणि आज संडे असल्यामुळे सकाळी भाजीपाला आणलेला, तर त्यासाठी हिरव्या मिरच्या, कोथिंबीर आणि कढीपत्ता इथे दिसते तुम्हाला, तो मी निवडून घेते। ते परतवून घेत होते तोपर्यंत मी ते बाकी सगळं निवडून घेतलं। आता हे परतवून थंड पण झालं आहे, तर याला आपण मिक्सरमध्ये बारीक करून घेऊया। तर ते सगळं मिश्रण थंड झाल्यानंतरच मिक्सरमधून बारीक करून घ्यायचं। आता मी इथे दुसरी कढई ठेवलेली आहे, तर त्यामध्ये मी जिरे टाकलं आहे, तेल टाकलं आहे, जिरे टाकलं आहे। तुम्ही तूपसुद्धा वापरू शकता। इथे मी करते आहे बासमती राईस। तर इथे मी थोडा वेळ तांदूळ हा भिजू घालून ठेवला होता, अर्धा तास भिजत ठेवलेला होता। आता तो टाकलेला आहे आणि मीठ टाकून ते थोडा वेळ शिजू द्यायचा आहे। आधी झाकण नाही ठेवायचा, आधी तो तसाच होऊ द्यायचा आणि थोडा शिजत आला की नंतर त्यावर झाकण ठेवायचं। आता तुम्ही बघू शकता की इथे जे मिक्सरमधून बारीक केलेलं वाटण आहे ते मी काढलेलं आहे आणि पनीर घेतलं आहे। जे पनीर बघताय हे मी अमूलचं वापरते, तुम्ही तुमच्या आवडीनुसार कुठलंही वापरू शकता। ते थोडं पाण्यात भिजत ठेवलं आहे आणि इथे मी दुसऱ्या गॅसवर हा जो राईस ठेवला आहे तो शिफ्ट करते आहे आणि इथे तीच कढई पुन्हा ठेवली आहे। थोडी टिश्यू पेपरनी ही पुसून घेतली आहे, कारण त्याला थोडा पाण्याचा आधीचा थोडा पाणी होतं त्यामध्ये, त्याच्यामुळे। आता मी इथे तेल टाकलं भाजीसाठी आणि तेल टाकल्यानंतर यामध्ये जिरं टाकलं आहे आणि आता जे आपण तयार केलेलं वाटण आहे ते आपल्याला यामध्ये टाकायचं आहे आणि परतवून घ्यायचं आहे। ते थोडा वेळ परतवून घेतलं की मग नंतर आपल्याला मटर आणि पनीर मिक्स करायचं। तर हे थोडं चांगल्या पद्धतीने होऊ द्यायचं, कारण ते जर झालं नाही तर मग भाजीची चव बदलते आणि रंगही येत नाही। तर इथे तुम्ही बघू शकता की मी पनीरची क्यूब पनीर एक त्रिकोणी आकारामध्ये कापून घेते आहे आणि तुम्ही कुठल्याही आकारामध्ये कापू शकता, पण जस्ट असं थोडं चांगलं हट्ट म्हणून मी ते कापून घेते आहे। देन इथे तो मसाला झाला आहे, त्यामध्ये मी आता मटर म्हणजे वाटाणे मिक्स केलेले आहे, ते थोडा वेळ होऊ द्यायचे आणि त्यानंतर आपल्याला जे मसाले टाकायचे आहेत ते टाकू शकता। मी 2 चमचे लाल तिखट, 2 चमचे काश्मीरी लाल तिखट, 2 चमचे हळद, त्यानंतर 2 ते 3 चमचे धनिया पावडर, त्यानंतर ते मिक्स करून घ्यायचं आहे। आणि मी बाजूला एका गंजामध्ये गरम केलेलं पाणी ठेवलं आहे। या भाजीमध्ये शक्यतो गरम पाणीच टाका, त्यामुळे भाजीला कलर छान येईल। तर इथे मी गरम केलेलं पाणी यामध्ये मिक्स केलं आहे आणि हे आता थोडा वेळ होऊ द्यायचं। नंतर यामध्ये मीठ टाकायचं आणि ते हलवून घ्यायचं। यानंतर आता यामध्ये पनीर मिक्स करायचं आहे। तर यामध्ये मी आता पनीर टाकलं आहे आणि हे आता थोडा वेळ गॅसवरती होऊ द्यायचं, म्हणजे त्या पनीरमध्ये ती जी ग्रेव्ही आहे त्याचं सर्व उतरला पाहिजे। त्यानंतर इथे
परत ते दुसऱ्या गॅसवर शिफ्ट केल्यानंतर मी इथे चपात्या बनवते. आज मी फुलकेच बनवते आहे, तुम्ही बघू शकता. खूप दिवसानंतर फुलके बनवते आहे. तर फुलके बनवायचे म्हणजे ते जर चांगले फुगले तर फुलके खाण्याची मजा असते. म्हणून मग खूप दिवसानंतर बनवते. तर असं वाटत होतं की फुगणार की नाही, बट छान झाले होते फुलके. तर मी चला पटापट फुलके बनवून घेतले आणि इथे आता स्वयंपाक ऑलमोस्ट रेडी झालेला आहे. तेवढ्या वेळात माझी मुलगी दृष्टी इथे छान खेळते आहे हॉलमध्ये. ती तिच्या बाबांबरोबर खेळते आहे, त्यामुळे मला हे सगळं करणं शक्य होतं आहे. तर तुम्ही बघू शकता इथे पनीरची भाजी झाली आहे, राईस झाला आहे आणि चपाती पण रेडी आहे. तर आम्ही आता जेवायला बसतो. त्यानंतर आमची जेवणं झालेली आहे. त्यानंतर दृष्टीला पण मी खाऊ घातलेला आहे आणि त्यानंतर बाकी कामं राहिलेली होती ती म्हणजे भांडी. आणि मेन टास्क हा जो असतो भांडीच असतो, कारण एक पदार्थ जरी जास्त बनवला तरी सिंकमध्ये भांडी जमा होत राहतात. तर किचन ओटा आणि भांडी हे सगळं मी आवरून घेते आहे. आणि तोपर्यंत दृष्टी थोडा वेळ झोपलेली आहे. ती झोपली तेव्हाच हे सर्व काही शक्य होतं, कारण नाहीतर ती जेव्हा जागी असते तेव्हा सतत ती किचनमध्ये येत असते. आता ती थोडी थोडी उभं राहायला लागली आहे. तर तिच्याकडे आता वाजले आहेत संध्याकाळचे 7. पाऊस थांबला आहे, त्यामुळे आम्ही बाहेर जातो आहे. एक काम आहे, खूप दिवसांपासून करायचं आहे, बट इथे रोज सतत पाऊस असल्यामुळे काही बाहेर जाणं झालं नाही. तर आता पाऊस थांबला आहे थोडा, त्यामुळे आम्ही जाऊ. बाहेरून आल्यानंतर आम्ही जेवण केलं आणि आता वाजले आहेत रात्रीचे 11. आणि तरीसुद्धा दृष्टीची एनर्जी बघ. 11 वाजले तरी तिला झोपायचं नाही आहे. लेट्स सी आता ती कधी झोपते. झोपवण्याचा प्रयत्न सुरू आहे दृष्टी. तर भेटूया मग आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तोपर्यंत टेक केअर, बाय बाय. दृष्टी बाय, से बाय दृष्टी. ओके बाय.